नमस्कार. मी मयुरी आणि ही आहे गुढीपाडव्याची गुडी गुडी मॉर्निंग. मी देखील आज पारंपरिक साजात सजली. कारण गुढीपाडवा हा आपल्या मराठी संस्कृतीचा पवित्र सण आहे. आता आपण आपल्या घरची गुढी उभारणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या गावात, जिथे काही गुढ्या 100 वर्षाहूनही जुना इतिहास सांगतात. गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक, सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचं चिन्ह. ही गुढी फक्त एक परंपरा नाहीये, तर आपल्या पूर्वजांकडून मिळालेला वारसा आहे. श्रद्धा, विश्वास आणि संस्कार यांची ओळख आहे. पोराशी बघायला यायची गुड्या. उंच गुढी कोणाची आहे, नवीन कळप कोणाचा आहे, कशी बांधली, काय आहे, सगळं बघण्यासाठी यायची माणसं. आणि माणसाचा हा महत्वाचा आणि पहिला सण चैत्र महिन्यातला पाडवा म्हणून साजरा केला जातो. आज काय नमस्ते करा. नमस्ते करा. नमस्ते. गुढीला करा नमस्ते. नमस्ते. गुढीपाडवा आपल्याला नवीन सुरुवात करण्याची ताकद आणि आपल्या परंपरा जपण्याची जबाबदारी देतो. चला दाखवते. हे आहे पद्मावती देवीच्या मंदिराचं प्रवेशद्वार, जिथून सुरू होतो भक्तीचा आणि श्रद्धेचा प्रवास. चला तर मग सर्वात आधी हीच सुंदर गुढी पाहूयात. हे आहे माझं गाव ओझरडे, तालुका वाई, जिल्हा सातारा. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर आणि समृद्ध गाव. इतिहास सांगतो की सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने ओळखला जातो आणि त्याच परंपरेची छाप आजही आपल्या गावात दिसून येते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातील काही अशा गुढ्या ज्या 100 वर्षाहूनही जुना इतिहास जपून आहेत. माझे नाव शिवेंद्र से प्रताप से पिसा. आमच्या घरातली गुढी बघा या. गावातील सर्वात उंच गुढी मला हीच वाटली. किती वर्ष झालं सर घराला? 100 वर्ष पूर्ण झालेले सर या वाड्याला. तुमची कितवी पिढी? ही आमची तिसरी पिढी. आजही या घरात जुन्या काळाची ओळख जपली आहे, जसे की हे स्वतंत्र देवघर. ओझरडे हे फक्त गाव नाही, तर शेतीप्रधान संस्कृती जपणारं मेहनती माणसाचं घर आहे. तर हा बघा अजून एक सुंदर वाडा, जिथे आजही पारंपरिक वास्तू आणि रचना तशीच जपली आहे. इथली लोकसंख्या सुमारे 6,000पेक्षा जास्त आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव आजही आपल्या परंपरा, संस्कार आणि जुनी ओळख जपून आहे. वाईपासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव साधं, सुंदर आणि मनाला जोडणारं आहे. इथल्या प्रत्येक सणात एक वेगळीच ऊब आणि एक वेगळीच परंपरा आहे. अजून एक परंपरा म्हणजे ओझरड्याची सोंगे. तो व्लॉग देखील तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळेल. ही जी घरे तुम्ही पाहत आहात ती 100 वर्षांपूर्वीची आहे. काळ बदलला, पण त्यांची ओळख आजही तशीच आहे. गावात आजही पारंपरिक घरे, जुनी रचना आणि संस्कृतीची ओळख दिसून येते, जी आपल्याला भूतकाळाशी जोडून ठेवते. इथले सण उत्सव खूप उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. विशेषतः गुढीपाडवा हा सण गावात एक वेगळीच ऊर्जा घेऊन येतो. गावातील लोक एकदम साधे, प्रेमळ आणि एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि म्हणूनच ओझरडे गाव म्हणजे एक फक्त ठिकाणच नाही, तर एक भावना आहे. या 2 मुलांच्या नजरा माझ्या बाळंतीणीवर खेळल्या होत्या. मी त्यांना विचारलं, "पाहायचं आहे का?" आणि मग मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. तुझं नाव काय? आणि तिचं? शेतीप्रधान जीवनशैली जपणारं हे गाव आहे. इथल्या सुपीक जमिनीमुळे ऊस, हळद, भाजीपाला, सोयाबीन आणि स्ट्रॉबेरी
इतर पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हे आमचे जुने घर आहे. या घराला देखील 100 वर्ष होऊन गेले आहेत. 100 वर्ष झाली. म्हणजे म्हातारात 190 वर्षाचं म्हणलं या. मग आता म्हाताऱ्याला 20 वर्ष झाली. होय. म्हणजे 100 हा दरवाजा जणू या वास्तूचा इतिहास सांगतो. ती किती वर्षांची आहे ते शांतपणे व्यक्त करतो. हे या काकींचं जुनं घर. या घरातली आतली रचना देखील तेवढीच जुनी आहे. या घरात पाऊल टाकलं की जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं. मातीच्या भिंतींनी बांधलेलं, साधं पण मजबूत. काकींचा तो प्रेमळ आग्रह की 2 घास खाऊन बघ आणि त्यांच्या हातची चव मला मनापासून आवडते. म्हणून त्या क्षणाचा मान ठेवत मीही 2 घास खाल्ले. या मुलाला टायरसोबत खेळताना पाहून माझंही बालपण डोळ्यासमोर आलं. तेच निष्पाप बेफिकर दिवस. चला अजून जुनी रचना असलेली घरं आणि गुढ्या पाहूयात. चला तर मग तुमच्या आवडीच्या गावाचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.